हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आत्मीन ते आले होते आणि त्यांच्यासोबत कार्तिक पण आला होता. आणि तो आल्यावरती त्याला मांजरा तर खूप आवडतात आणि त्याचं चाललं होतं मांजराला अंगाई गायचं काम. कसा आहे सिंगर. आणि त्याने नंतर मग चराट घेतलं होतं आणि तो मांजरांना खेळत होता. आणि जे आता उड्या मारते ना ते मांजर, त्याचं आणि त्याचं चांगलंच पटलं होतं. आल्या आल्या त्यालाच घेतलं होतं, धरलं होतं त्याने. आणि त्याचं चांगलं खेळायचं काम चालू होतं. हे दुसरं तर काय जास्त खेळत नव्हतं. त्याने बाहेर नेऊन आणलं होतं पार मांजराला. आणि नंतर तो लागला होता नाचायला, का तर त्याला खुशी झाली होती. आणि त्याला गावाला आल्यावरती एवढं करमतं. आणि नंतर तर त्याने डायरेक्ट मोबाईलला गाणं लावलं होतं आणि आत्ती मांजराला धरून नाचवीत होती. तर त्याला एवढी मज्जा वाटली होती. त्याने नंतर सोडून द्यायला सांगितलं आणि तो बसला होता मोबाईल बघत. आणि आत्तीचं मामाचं इकडं चाललं होतं डिस्कशन. कार्तिकने मांजराला धरलं आणि पुढं लावलं होतं गाणं आणि त्या गाण्यावरती तो डान्स करत होता, म्हणजे मांजराला नाचवत होता. नंतर सगळं आवरलं वगैरे. मोठ्या बाबाला पण खालून बोलवलं होतं, खालच्या घराकडून मोठा बाबा पण आला होता. मग आत्तीने इकडे केली होती ओवाळायला सुरुवात. दिवाळी संपून बरेच दिवस झालेत, तरी तुम्ही म्हणत असाल की एवढं लेट भाऊबीज का. जेव्हा त्यांना टाइम भेटतो तेव्हा त्या येतच असतात. आणि त्या जेव्हा येतात तेव्हा असं वाटतं की दिवाळीच आहे की काय, असं प्रत्येक वेळेस वाटत असतं. आणि जेव्हा त्या येतात ना तेव्हाच भारी वाटतं. बारक्या आत्तीचं ओवाळून झालं होतं, इकडं मोठ्या आत्ती पण ओवाळीत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा सणाचा उजेड परतला होता. घरात हास्य, गप्पा आणि आठवणींची बरसात सुरू झाली होती. आत्याने दादान त्यांना ओवाळलं, आशीर्वाद दिला आणि मग जुन्या आठवणी काढत सगळं घर हसून भरलं गेलं. मग काय सगळे जेवायला बसले होते, कारण बाकीच्यांना होतं मटण आणि भाऊला मला काही खायचं नाही. मग आम्ही बसलो होतो घरात जेवायला. तर मी भाकर घेऊन येईपर्यंत भाऊचं इकडं जेवण पण झालं होतं. मग काय मी पण घेतलं जेवायला. जेवायला काय नव्हतं, आमची डाळ भात आणि भाकर खायची होती, तेवढंच होतं. मग काय त्याच्यावरती ताव मारला. भाऊबीज तर संपली होती, पण त्या दिवशी जाणवलं सण संपत नाही जेव्हा माणसं एकमेकांशी जोडली जात असतात. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.